नमस्कार. आज आपण जाणार आहोत अलिबाग फिरायला. सर्वप्रथम आम्ही निघालोय CST स्टेशनवरून गेटवे ऑफ इंडियाकडे. गेटवे ऑफ इंडियावरून 180 रुपयामध्ये छोट्या जेट्टीने आम्ही निघालोय मांडवाकडे. आणि मांडवा बीचवरून सरळ निघालोय अलिबाग बीचकडे. नमस्कार मित्रांनो, आम्ही आता आहोत रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे आणि आता आम्ही सरळ चाललोय अलिबाग किल्ल्यावरती. आपल्यासोबत आहेत चव्हाण सर, नमस्कार. मोनाब सर, नमस्कार. आणि मी भीमराव सहारे. आज ओटी आहे, त्याच्यामुळे आपल्याला सहज पायी पायी अगदी 10 मिनटाच्या अंतरावर, किमान 5 ते 10 किंवा 15 मिनटाच्या अंतरावर आपण सहज पायी पायी चालत आपण या किल्ल्याची आता सफर करणार आहोत. चला करूया सफर. मित्रांनो, आता हे बीचवर चालून आल्यानंतर थोडेसे विश्रांतीचा क्षण अनुभवत आहेत आणि त्याच्यानंतर मग सुरू करणार आहेत इथून पुढची सफर. यामध्ये आपण बघणार आहोत, हा आहे प्रवेशद्वाराचा भाग आणि प्रवेशद्वारातून आपल्याला जायचं आहे आतमध्ये. चला पुढची सफर अनुभवायला. किल्ल्याचे गेट अतिशय भक्कम आणि अजूनही सुस्थितीत आहे. किल्ल्याच्या आतमध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने माहितीचा फलकसुद्धा लावलेला दिसून येत आहे. तिथून पुढे गेल्यानंतर काही पडलेले वाडे, पाण्याचे हौद, मंदिरे आणि बरेचसे पुन्हा लहान मोठे वाडे सुद्धा पडलेल्या स्थितीत आपल्याला दिसून येतात. हा या किल्ल्याच्या मागील बाजूचा सुस्थितीत असलेला दरवाजा आहे आणि तसेच या दरवाजावर वरच्या बाजूला मोठे बुरुज बांधलेले आहे आणि या बुरुजावरून उभे राहून या कुलाबा किल्ल्याचा सर्व व्ह्यू घेण्याचा एक प्रयत्न मी इथे केलेला आहे. बुरुजाच्या रस्त्यावरून पुढे चालत गेल्यास मंदिर, पडकेवाडे आणि त्यासोबतच 2 मोठ्या तोफा या सुस्थितीत आपल्याला इथे दिसून येतात. त्याचबरोबर काही लहान तोफासुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतात. या किल्ल्याचा हा एक भाग पाहून झाल्यानंतर आपल्याला समोर जायचे हे सर्जाकोटकडे. सर्जाकोटकडे जाताना एक थोडीशी वाट आहे आणि त्या वाटेनंतर लगेचच आपल्याला इथे सर्जाकोट दिसेल. आणि आज अशा प्रकारे आपण हा जो कुलाबा फोर्ट आहे, या कुलाबा फोर्टला बघण्याचा आनंद घेतलेला आहे आणि आपण आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहेत. आणि संध्याकाळचा खूप सुंदर नजारा आपल्या मागे दिसत आहे आणि हा त्याचा आपला जो फोर्ट आहे, त्या फोर्टचा एक छोटासा आणि शेवटचा भाग आहे, तो इथे आपल्या मागे दिसत आहे. आणि संपूर्ण जो बीच आहे, कोलाबा बीच, तो
तो इथे आपल्याला दिसून येत आहे.